आहे आणि एवढी गर्दी आहे सांगू नाही शकत. माहीत पण नाही दर्शन भेटेल का नाही, पण या भूमीवर पाय पडला तीच मोठी गोष्ट आहे. आणि नाशिकमध्ये मी पहिल्यांदा आली आहे आणि मग आता आपण बघूया कसं काय होतं आहे आपल्यासोबत. पुढे जाऊन खूप गर्दी आहे, म्हणजे गाड्या तर एवढ्या आहेत आणि लोक पण. हॅलो गाईज, तर आपल्याला काही दर्शन भेटणार नाही कारण खूप लाईन आहे. मला माहीत होतं तरी पण मी आली. तर आता इथे बघा कसं बाजार आहे. मला समजलं इथे अशी एक स्क्रीन लावली आहे, तिथूनच आपण दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊया. आणि हा पुढचा ब्लॉग उद्या आपण पुण्याला जाणार आहे तो कंटिन्यू करूया. गाईज, आता 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन घेऊ शकतो आपण. सोमनाथ, मल्लिकार्जुन, त्याच्यानंतर इकडे आहे श्री क्षेत्र महाकालेश्वर जे उज्जैनला आहे. त्याच्यानंतर श्री क्षेत्र ओंकारेश्वर, त्याच्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर, त्याच्यानंतर आहे इकडे श्री क्षेत्र केदारनाथ. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की श्री क्षेत्र वैद्यनाथ, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर काशी विश्वनाथ. आपण म्हणजे खूप छान प्रकारे इथे रामेश्वरम असं म्हणजे मॉडेल्स केले ते दर्शन घेऊ शकतो आपण. नागेश्वर ज्योतिर्लिंग, त्याच्यानंतर लास्ट वन इज कृष्णेश्वर. खूप भारी वाटलं आणि इथे मोठं शेडिंग पण होतं. या आजीला बघून घ्या आणि हिच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगते. मी हिच्या बाजूला पण नव्हती बसले आणि हिला हात पण नव्हता लावला तरी नुसती चिडचिड करत होती पागलसारखी. आणि काय आणले काय माहीत डब्यात, तर बोलते माझं सांडेल म्हणून हात नको लावून. तिला हात पण नाही लावला ना, काय टच पण नाही गेला तरी पण. आय डोंट नो तुम्हाला आवाज येतोय का नाही माझा, पण ही आता सिच्युएशन झाली आणि मी दर्शन करून निघली आहे आणि खूप बरं वाटतंय की दर्शन झाला माझा. आणि तर आपला डे टू आहे आज आणि मी पहिल्यांदा चालू पुण्याला ते बुक्स घ्यायला चालले, पण आपण घेतला आणि आम्ही 24 जण आहे. आता त्या बसल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि आता 2 तासानंतर मला सीट भेटली आहे आणि ती पण येतं सीट. आणि मी पहिल्यांदा पुण्यात चालले तर एक्साइटमेंट तर आहेच. आता माझे फ्रेंड्स जे 2 आहेत जे गेले म्हणजे पुण्याला येत असतात आणि 2 आहेत आम्ही निकिता दासी. आम्ही कधीच गेलो नाही कारण आम्ही मुंबईचे. तर आता जाऊया आणि बघूया कुठे कुठे काय काय एक्सप्लोर करू. आणि मला जसं फिरायचं मला खायचं जसं एक्सप्लोर करायचं तर स्टेट आणि काल जसं मी बघितलं त्र्यंबकेश्वर सगळं झालं. त्यानंतर मी आणि जसं पिक टाकले की जन्माष्टमी झाली आमच्या कॉलेजमध्ये आणि हांडी फोडायला खूप मजा आली. भिजलो आम्ही सगळे आणि आरती पण केली, खूप भारी वाटलं. तर आता पुढे नाही बघूया कसं काय होतं आणि पर्सेसमध्ये टाकला आणि आता पुण्यात जाऊन तिथे काय काय हॅलो गाईज, तर आपण इथं पोचलेलो आहे हे बघा. आणि ही निकिता आहे माझ्यासोबत आणि इथे तृप्ती आणि वैष्णवी. तर आता आम्ही चाललोय. आता बघून घ्या हिला, ही कशी दिसते. ही बघा मास्क. आणि आता बघूया आम्ही कुठे कुठे जायचं आणि कसं कसं काय. केसांची तर हालत काय झाली आहे. भेटूया. आम्हाला की ते पु ल देशपांडे बाग आहे ते चुकून गुगलने
वेलकम गाईस. हे बघा इकडून, आणि ह्याला जॅपनीज गार्डन बोलतात. हे बघा इथे लिहिलंय पुणे ओंकोयामा फ्रेंडशिप गार्डन. हे बघा, वाव. हिंग सावंजळीचा दवा, मखमली मखमली मखमली. हॅलो गाईज. तर मी तुम्हाला काही जास्त दाखवू शकले नाही कारण गर्दी एवढी होती आणि काही रेकॉर्ड करायला भेटलं पण नाही. पण आम्ही बुक्स घेतले, दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला बस भेटली आणि बुक्सचा वजन खूप होता, मग तेच हँडल करायला पूर्ण वाट लागून गेली. त्यानंतर आम्ही आलो आणि मग आम्ही चौकी जेवायला गेलो. जेवून पण आता वापस आलो आणि आता हा ब्लॉग मी इथे एंड करते. तर नक्की कमेंटमध्ये सांगा की अजून कुठल्या प्लेसेस एक्सप्लोअर केल्या पाहिजेत मी आणि कुठे कुठे गेलं पाहिजे. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.